माझी फॉर्च्युनेटली टीम अत्यंत चांगली आहे. फील्डवर फार चांगलं काम हे सगळे करतात. कारण शेवटी ही सगळी जी बॅकरूमवर खरंच जे काम करत असतात. तुम्ही बारामती मतदारसंघ मला समजतं, पण मी नाही आहे ती. ही असंख्य लोक ज्यांच्या मदतीने मी हे सगळं काम करत असते. म्हणजे एखादं क्रायसिस एखाद्या तालुक्यात आलं तर आपण फोन करून मला कदाचित पोहोचणं शक्य नाही, पण तो टीम मधला तो माणूस तिथे पोहोचतो. ह्याला महत्व असतं. तुमचा ईमेल आयडी आहे? हो, अर्थातच. सांगा ना, म्हणजे मी तो जनतेपर्यंत. व्हेरी इझी. म्हणजे supriya.sule@yahoo.co.in. अच्छा. या असंख्य तक्रारी, असंख्य अर्ज, असंख्य प्रकारच्या गाऱ्हाणी, असंख्य मागण्या आणि समस्या केवळ व्यक्तिगत स्वरूपाच्या नाही, संस्थात्मक, पॉलिसी, धोरणात्मक सुद्धा असू शकतात. या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांच्या हे सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? म्हणजे एक स्क्रीनिंग करून त्यातल्या प्रायोरिटी प्रमाणे महत्वाच्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? असं मला तरी वाटतं मला पोहोचतात. कारण मी आठवड्याचे वार ठरवलेले. दर सोमवारी मी पुण्यात असते. म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला मला 11 ते 5 मध्ये अपॉइंटमेंट न घेता भेटता येतं. त्यामुळे तुम्ही कदाचित थोडा वेळ थांबावं लागतं कधी कधी, पण 11 ते 5 मी माझ्या ऑफिसमध्ये दर सोमवारी पार्लमेंट चालू नसताना असते. एक छोटासा मेसेज सांगितलेलं कोणी नाही, पण साधारण लोकांना माहिती असतं. बुधवारी मुंबईचं कारण की मंत्री सगळे कॅबिनेट बुधवारी असते, त्याच्यामुळे मंत्र्यांची कामं त्या दिवशी. त्याच्यामुळे बाकीचे कुठलेही दिवस खासदार कुठेही फिरत असते तरी हे 2 दिवस आपले हक्काचे मतदारसंघातले आहेत हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा, आणि खरं 3च महिने झाले, त्याच्यामुळे ते आम्ही हा प्रयोग आता तरी यशस्वी झालेला दिसतोय. खूप लोक मतदारसंघातून सोमवारी येतात पुण्याला किंवा बुधवारी येतात मुंबईला. त्यामुळे त्याचा उपयोग मला तरी वाटतो होतो. आणि प्लस आमदार, खासदार, बाकीचे आमदार आणि बाकीच्या लोकांकडून जे काही पत्र असतील, स्थानिक प्रश्न असतात, ते जर ते सोडवू शकले तर तेही सोडवत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मदतीने तो बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो आम्ही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीत लोकसंग्रह, लोकांच्या समस्यांशी थेट असलेला त्याचा संपर्क, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांची जाण, या सगळ्याबद्दल खूप बोललं आणि लिहिलं गेलेलं आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं गेलेलं आहे. त्यांच्या बाजूनेही लिहिलं गेलं, विरुद्धही लिहिलं गेलेलं आहे. पण त्यांना टाळून जाता आलेलं नाही कोणाला. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. या पुण्याईचं वजन जसं एका पद्धतीने थोडं फायदा देतं, थोडं मायलेज देतं, तसं ते दडपण आणणारं सुद्धा आहे की आता यानंतर तुमच्याकडे त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये कायम पाहिलं जाईल, असं तुम्हाला दडपण वाटतं का? नाही, अजिबातच नाही. कारण का ते मी आहे एक तर, आणि त्यांच्या पब्लिक लाईफचं दडपण मला कधीच येत नाही. कारण जेव्हा आम्ही एकत्रपणे पक्षात काम करतो किंवा संसदेत एकत्रपणे काम करतो तेव्हा आमचं कुठलंही रक्ताचं नातं नसतं. ते तिथे ॲग्रिकल्चर मिनिस्टर असतात, मी बारामती मतदारसंघाची खासदार असते. एक प्रोफेशनल नात्याने आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे मला तसं कुठलंच दडपण येत नाही. अर्थातच बारामती मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच थोडं येतं, कारण इतके वर्षात त्यांनी बांधलेली त्यांची नाती त्या लोकांची ती मला पुढे न्यायची. त्याच्यामुळे ते थोडंसं नक्कीच होतं. कारण बारामती मतदारसंघ हा देशातला 1 नंबरचा मतदारसंघ सगळीकडे. म्हणजे आउटलुक मॅगझिन, इंडिया टुडे यांनी सगळ्यांनी जे रिव्ह्यूज केलेले या गेल्या लोकसभेत त्याच्यात 1 नंबरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्याचा मान टिकवून ठेवण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच मला आहे. कारण का बारामतीची एक प्रगत मतदारसंघ म्हणून ओळख आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काम तेवढंच करणं हे तुमच्यावर जबाबदारी नक्कीच आहे. दुसरा एक भाग असा आहे की महाराष्ट्राच्या प्रगतीच्या बाबतीतली काही प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे महाराष्ट्र एक अत्यंत प्रगतिशील राज्य होतं. वीज, पाणी आणि शेती याबाबत वेगवेगळे प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा केले गेले आणि देशाने ते नंतर स्वीकारले. असं किती वेळा झालेलं आहे. सहकाराचा प्रयोग असो किंवा अनेक प्रयोग, म्हणजे रोजगार हमी योजना असो किंवा पाण्यासंदर्भातला असो. पण आता असं परिस्थिती दिसते आहे की वारंवार बातम्यांमध्ये येतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात बातम्या येतात. दुसरं असं की हमीदर नसल्यामुळे पिकं बदलतो शेतकरी, पिकं बदलतो त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आणि एक सातत्य, म्हणजे शिक्षणाबाबत आपण सुरुवातीला बोललो तसं शेतीच्या बाबतीत सुद्धा धोरणात्मक सातत्य नसल्यामुळे शेतकरी सोडून नंतरचा सगळा, म्हणजे ट्रान्सपोर्टवाला, भाजी विकणाऱ्या भैयापर्यंत सगळेजण फायदा किंवा मॉलपर्यंत फायदा उठवतात, पण शेतकरी फायदा उचलत नाही, म्हणजे फायदा मिळत नाही. आणि जिथे दूध आणि शेती याच्याबाबत प्रगत आणि वीज आणि पाणी याबाबत प्रगत राज्य म्हणून जे आपले ताठमान होती
ती काहीशी झुकावी अशी परिस्थिती आहे. तुम्हाला भविष्य काळामध्ये हे चित्र बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे असं वाटतं? मला वाटतं मिनिमम सपोर्ट प्राइस जी गेले 3 वर्षात केंद्र सरकारने दिलेली आहे ती गेल्या 60 वर्षात कधीच दिलेली नाही आहे. म्हणजे कंपॅरिझन म्हणून एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला की NDA सरकार असते तेव्हा त्यांनी गहू, बाजरी आणि तांदूळ ह्याच्यासाठी फक्त 50 रुपये वाढवले होते. आमचं सरकार केंद्रात आल्यावर 540 रुपयांनी वाढत झालेली आहे. त्याच्यामुळे मिनिमम सपोर्ट प्राइस, पण महाराष्ट्रात मिनिमम सपोर्ट प्राइसपेक्षा जास्त किंमत नेहमीच दिली जाते. त्यामुळे याचा खरं तर जास्त उपयोग जरूर पंजाब, केरळ जी राज्य आपल्या इतकी प्रगत नाही आहे त्यांना जास्त होतो जरूर. पण शेतीमध्ये इथून पुढे जर आपल्याला प्रगती करायची असेल तर पाण्याचं नियोजन किंवा कमी पाण्यात शेती हाच प्रयोग इथून पुढे होणार आहे. कारण का पाणी जेवढं पाहिजे तेवढं नसणारे, लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाणी हा एक गंभीर विषय आहे. सगळ्यांनाच लक्ष घालून त्याचं नियोजन, एक प्लॅनच असला पाहिजे. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर दुसरे तुम्ही जे प्रश्न विचारले विजेचा अनेक प्रकल्प त्याला उशीर झाल्याचं कारण तो पण शेतकऱ्यांना अफेक्ट करतो. पाणी पंप आणि नुसता शेतकऱ्यांना नाही, व्यवसायांना, शाळांना, बिझनेसमॅनला, कंपनीला, सगळ्यांना. वीज ही महाराष्ट्र 95 सालापर्यंत लोकांना विकायचं बाकीच्या राज्यांना. आज आपल्याला दुसरीकडून घ्यावं लागतं आणि आपल्या शेजारची राज्य स्वयंपूर्ण झाली. त्यामुळे 95 ते 2000 सालीपर्यंत गेले त्या 5 वर्षात एकही मेगावॉट वीज तयार केली गेली नाही त्या 5 वर्षात. त्याच्यात कोणी राज्य केलं काय ह्याच्यावर मला टीका करायची नाही, कारण का मी टीका करून काही त्याच्यात बदल होणार नाही आता. पण त्या 5 वर्षात झालं नाही. आमचं राज्य आल्यानंतर अनेक नवीन उपक्रम सुरू झालेले आहेत. पण त्याचबरोबर लँड ॲक्विजिशनमुळे सगळे हे प्रोजेक्ट्स डिले होतात. अलिबागलाच आता 3 प्रोजेक्ट्स चालू आहेत 1500 मेगावॉटचे. तिन्ही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळे खूप उशीर झाला. आणि मला वाटतं लँड ॲक्विजिशन हा अत्यंत गंभीर विषय झालेला आहे. कारण शेवटी शेती ही जगलीच पाहिजे, शेतकरी जगलाच पाहिजे. आणि जी सुपीक जमीन आहे ती कुठल्याही SEZ किंवा एअरपोर्टला देऊ नये हे मला वाटत नाही, ह्याच्यात कोणाचंही दुमत आहे. पण त्याचबरोबर शेवटी बिल्डिंग, हॉस्पिटल, रस्ते, शाळा, पॉवर प्रोजेक्ट ही हवेत तर नाही करू शकत. त्याला कुठेतरी जमीन कुठली ना कुठली आपल्याला घ्यावीच लागणार. इथे सुप्रिया, इथे एक प्रश्न असा उभा राहतो की या तुम्ही ज्या पॉवर प्रोजेक्ट संबंधी आता म्हणालात त्या काय झालं की इंधनाच्या सोयीसाठी किनारा जवळ असणं हे आवश्यक असल्यामुळे कोकणातच अनेक प्रोजेक्ट जे ऊर्जा प्रकल्प येऊ घातले. आणि दुर्दैवाने असं आहे की इकोसिस्टम सर्वात प्रगल्भ जी आहे ती कोकणातच आहे. तर लोकांमध्ये एक आणि निसर्ग तज्ज्ञांमध्ये पण एक भय निर्माण असं झालं की हे पॉवर प्रोजेक्ट नेमके कोकणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आले तर इथला निसर्ग जो आहे, म्हणजे जी महाराष्ट्राची फुफ्फुस आहे एका अर्थाने, ती नष्ट होईल. आणि वीज काय फक्त महाराष्ट्रामध्ये कोकणातच सगळे प्रकल्प आणायला पाहिजे असं नाही. अनेक जागा जिथे आहेत जिथे एक एक प्रकल्प येऊ शकतो. हे आणणं सोयीचं नाही का, यावरनं मोठा वाद आहे. या संदर्भातलं तुमचं स्वतःचं काय मत आहे? एकीकडे पर्यावरण, इकोसिस्टम आपल्याला इको बॅलन्स टिकवायचा आहे, टुरिझमसाठी तर पर्यावरणाचं रक्षण करायचं सिंधुदुर्ग, रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये, आणि त्याच वेळेला या गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना वीज मिळून आपल्याला निर्यात पण करायची, त्या लेवलला पोहोचायचं. काय वाटतं? नाही, हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण ह्याचा परिणाम सगळ्यांवरच होतो. म्हणजे हवेवर होतो, पाण्यावर होतो, अन्नधान्यावर होतो. त्यामुळे पर्यावरण हा गंभीर विषय, याच्यात सगळ्यांनी लक्ष घातलंच पाहिजे. आणि कुठलाही पॉवर प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स शिवाय देताच येत नाही. त्याचं क्लिअरन्स दिल्लीवरनं घ्यावं लागतं. पण ह्याच्यासाठीच डॉक्टर मनमोहन सिंगजींनी 1, 2, 3 अग्रीमेंट केलं. हे न्यूक्लिअर पॉवर ही सगळ्यात स्वच्छ आहे, ग्रीन आहे. त्याच्यासाठी जेवढे जास्त आपण हे न्यूक्लिअर एनर्जी करू तेवढा उपयोग आपल्या सगळ्यांनाच होईल. ती जरूर थोडीशी महाग असली तरी इथून पुढे न्यूक्लिअर एनर्जीमध्येच आपल्याला जास्त काम करायला लागणार आहे. कारण जरी आपण थर्मल तुम्ही म्हणला, कोल बेस्ड जे आपण करतो सगळे, हा कोल येतो कुठून? हा सगळा कोळसा बिहारमधून येतो. बिहारमधून येणारा हा कोळसा 20 खूप निर्माण करतो. आणि प्लस त्याच्याबरोबर 20-25 वर्षांनी हा सगळा कुठं आपला संपणार आहे. त्यामुळे आता परदेशातून अनेक लोक आणत असतात. सगळे प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्याच बरोबर महत्वाचे रिन्युएबल एनर्जी, म्हणजे पाण्यातून होणारी किंवा पारंपरिक ऊर्जा, त्याच्यात खूप काम आता चाललेलं आहे. त्याची एक वेगळी मिनिस्ट्री केलेली आहे. आणि ह्याच्यात कसं जास्ती पर्यावरणात काम करून ही ऊर्जा केली जाईल. तरी अजूनही जेवढी ऊर्जा लागते तेवढी हे रिन्युएबल एनर्जीजमधून होणार नाही आहे, पण एक छोटी सुरुवात तरी आहे.